पहलगाम हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठकीमध्ये यंत्रणेत चूक झाली हे मान्य केल्याचं आता समोर आलंय। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। आपल्याला राज्यात परतलेले अनेक पर्यटकांनी घटनास्थळावर कोणतीही सुरक्षा नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर रिजिजू यांनी हे केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। तर पहलगाम हल्ल्यामध्ये नेमकी कुठे चूक झाली? पहलगाम हल्ल्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीमध्ये केंद्र सरकारनं मोठी कबुली दिली आहे। काहीही झालं नसतं तर आपण इथं बैठकीसाठी जमलो नसतो असं केंद्र सरकारने म्हटलं। घटनास्थळावर सुरक्षा व्यवस्था का नव्हती? बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी हा सवाल उपस्थित केला। एरवी तो भाग अमरनाथ यात्रेदरम्यान खुला केला जातो असं उत्तर त्यावर केंद्र सरकारने दिलं। पण यंदा स्थानिक पर्यटन आयोजकांनी न कळवता तो स्पॉट खुला केला असंही केंद्राकडून सांगण्यात आलंय। याची स्थानिक यंत्रणेला माहिती नव्हती म्हणून सुरक्षा व्यवस्थेला तैनातीच्या सूचना नव्हत्या। त्या ठिकाणी दरवर्षी जूनला सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते। हमारे ऑफिशियल्स की ओर से, आईबी की ओर से, होम मिनिस्ट्री के ऑफिशियल्स की ओर से ब्रीफिंग किया गया है। घटना कैसे हुई और कहां चूक हुई इसका भी बताया और सब पार्टी को बताया कि सब कुछ अच्छा चलते हुए भी ये घटना एक चूक हुई है और इससे सब दुखी हैं और ऐसा घटना आगे नहीं होना चाहिए। इसके लिए क्या क्या प्रबंधन किया गया है इसके बारे में ऑफिशियल्स अपने ब्रीफिंग में एक्सप्लेन किया है। प्रश्न तो नाही, प्रश्न तुमच्या चुकांमुळे काय झालं। एक तर तुम्हाला जे हवं असतं तेच तुम्ही करून त्याला तुम्ही देऊन टाकला धर्माचा रंग। काल डोंबिवलीची बाई ओरडली की नाही, बस झालं हे तुमचं धर्माचं राजकारण। सुरक्षा व्यवस्था कुठे होती? आणि ती बाई काही तिला पडवलेलं नव्हतं कोणी, ती स्वतः उत्स्फूर्तपणाने बोलली की सुरक्षा व्यवस्था कुठे होती ते सांगा। अख्ख्या भारतात तर तेच विचारतात लोक की सुरक्षा व्यवस्था कुठे होती। त्याला हिंदू मुसलमान धार्मिक रंग देणं खूप सोपं आहे। सगळ्यावरती पांघरून टाकायच्या चुकांवरती, त्यासाठी पेटून द्या हिंदू मुसलमान, पण मूळ प्रश्नांना हात लावायचा नाही। बरं झालं मूळ प्रश्न लोकच विचारायला लागले आणि समाज माध्यमांवरती गदारोळ झाला आणि सरकारला सांगावं लागलं की आमची चूक झाली।